नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता, उडदाची डाळ न भिजवता, रवा न शिजवता एक सिक्रेट पदार्थ वापरून एकदम इन्स्टंटली सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवून तयार होणारे, वरून कुरकुरीत आतून अतिशय सॉफ्ट असे इन्स्टंटली मेंदू वडे बनवणार आहोत। आणि हो, 30 नारळाची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदम वेगळ्या पद्धतीने आज आपण इन्स्टंटली मेंदू वड्यासोबत इन्स्टंटली चटणीही बनवणार आहोत, तीही अनोख्या पद्धतीनेच। चवीला मात्र अतिशय ही चटणी भन्नाट आणि तितकीच टेस्टी सुद्धा लागते। मेंदू वड्यासोबत तर अप्रतिमच लागते। तर चला, जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इन्स्टंटली मेंदू वडा बनवण्यासाठी इथे मी 4 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, त्याच्यावरची सालही काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया। 4 ते 5 हिरवी मिरची, 2 चमचे धने आणि 1 इंच अद्रकचा तुकडा बारीक कापून घेतलाय। 1 कढीपत्त्याची काडी टाकून हे मिक्सरला न पाणी टाकता वाटून घ्यायचंय। ह्यामुळे मेंदू वड्याची टेस्ट खूप छान लागते। बटाटे आता आपण खिसणीने खिसून घेऊयात। बटाटा खिसून घेतल्याने मेंदू वडा बनवताना पिठामध्ये एकसारखं मिक्स होतं, गुठळ्या वगैरे राहत नाहीत आणि विशेष म्हणजे मेंदू वडा खाताना ओळखू सुद्धा येत नाही की आपण ह्यामध्ये बटाटा सुद्धा टाकलाय। मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा मेंदू वडा आपण ना उडदाची डाळ भिजवून करणार आहोत ना रवा शिजवून करणार आहोत। तर पहा, इथे कॉर्नफ्लॉवर 1 कप घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे मेंदू वडा एकदम सॉफ्ट बनतो। इथे मी मेंदू वडा क्रिस्पी व्हावा आणि बराच वेळ कुरकुरीत राहावा त्यासाठी पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। एकदम वेगळ्या पद्धतीने मेंदू वडा बनवत आहोत, पण चव मात्र जशी मेंदू वड्याची लागते तीच येणार आहे। अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। मीठ मात्र आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचे। आता ह्यामध्ये मिक्सरला जो आपण मसाला वाटलेला होता तो टाकून घ्यायचा आहे। वरून भरपूर सारी बारीक कापलेली कोथिंबीर सुद्धा ह्यामध्ये टाकायची। ह्यामध्ये जिरा पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा साबूत जिरेही टाकू शकता। आता हे छान हाताने मिक्स करून घ्यायचे। 4 मीडियम बटाटे म्हणजेच वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो असतील, त्यासाठी कॉर्नफ्लॉवर आपण फक्त 1 कप घेतलेला आहे, जे की एकदम परफेक्ट प्रमाण आहे। मेंदू वडा वरून क्रिस्पी कुरकुरीत व्हावा त्यासाठी आपण फक्त पाव कप तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। आणि हो, ह्या मेंदू वड्याच्या पिठाला पाणी वगैरे अजिबात लागत नाही, गरजच पडत नाही, कारण आपण मेजरमेंटच तसं घेतलेलं आहे, त्यानुसार पाण्याची आवश्यकता भासत नाही। हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे मेंदू वडा बनवण्यासाठी। पीठ मळून झाल्यानंतर वरून थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून पीठ छान स्मूथ करून घ्यायचं, कारण पीठ मळताना हाताला आणि भांड्यालाही थोडंसं चिटकलं जातं, ते काढण्यासाठी तेलाचा किंवा पाण्याचा हात लावायचा। ह्या पिठाला रेस्टला वगैरे ठेवायची काहीच गरज लागत नाही, लगेच करायला घ्यायचे, त्यामुळेच तर इन्स्टंटली मेंदू वडा तयार होतो। आपल्याला हवा तेवढा लहान मोठा मेंदू वडा जसा आवडतो त्यानुसार बनवायचा। पहा, एकदम सोपा आहे मेंदू वडा बनवायला। एकदम इझिली ह्या मेंदू वड्याला आकार देता येतो आणि पटकन तयारही होतो, जास्तीचा वेळही वाया जात नाही। बघा, एकदम परफेक्ट मेंदू वडे तयार होतात। काही जणांना पहा, मेंदू वडा बनवायचं म्हटलं खूप किचकट वाटतं, कारण त्याचा 8 तासही तेवढा असतो आणि शिवाय त्याला शेप देण्याचाच प्रॉब्लेम असतो। पण आता तेवढा विचार करायची गरज नाही। कधीही आणि केव्हाही जेव्हाही मेंदू वडा खावासा वाटला की लगेच बनवायला घ्यायचा। हा, फक्त बटाटे तेवढे शिजवून जर तुम्ही आदल्या दिवशी किंवा संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवले तर पटकन करता येतात। एकदम इन्स्टंटली, अजिबात वेळ लागत नाही आणि अवघडही जात नाही, बिघडण्याचा तर चान्सच नाही। तर पहा, सगळे मेंदू वडे मी बनवून घेतलेत। आता आपण तळायला घेऊयात। तेल मी ऑलरेडी पॅनमध्ये गरम होण्यास ठेवलेलं होतं। मेंदू वडा तळताना मात्र तेल जास्तीचं गरम करायचं नाही, एकदम लो मीडियम गॅसवरतीच तेल गरम करायचं। लो मीडियम गॅसवरती मेंदू वडे तळल्यामुळे छान आतपर्यंत तळले जातात, आतमध्ये कच्चे राहत नाही आणि वरून मात्र छान क्रिस्पी कुरकुरीत होतात। हे मेंदू वडे तळायला जास्त वेळसुद्धा लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात खालची बाजू तळायला लागतात आणि वरची साईड तळण्यासाठी सुद्धा तेवढाच टाईम लागतो। एकदम परफेक्ट हे मेंदू वडे तळले गेलेले आहेत। अशाच पद्धतीने बाकीचेही मेंदू वडे तळून घेणार आहे।
तर बघू शकता दुसरी बॅच ही मी अशी तळणार आहे। पण हे वडे तळतायत तोपर्यंत आपण लगेच ह्या मेंदू वड्यासोबत खाल्ली जाणारी इन्स्टंटली चटणीही बनवणार आहोत। नारळाची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी चटणी एक वेळेस करून पहा। ही चटणी आपण इन्स्टंटलीच बनवणार आहोत, त्यामुळे भाजून वगैरे काहीही घेतलेलं नाही। डायरेक्ट आपण कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत, पाव वाटी कच्चे तीळ घेतलेले आहेत, चमच्याने म्हणाल तर 4 चमचे, हिरवी मिरची तिखटानुसार कमी जास्त करायची, अर्धा इंच अद्रकचा तुकडा बारीक कापून टाकलेला आहे, वरून भरपूर सारी कोथिंबीर, 1 चमचा साखर, पाव चमचा मीठ। चटणी आपल्याला किती घट्ट किंवा पातळ ठेवायची त्यानुसार पाणी टाकून वाटून घ्यायचे। तर पहा मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे। वाटीत काढून घेऊयात। इथे मी चटणी अशी थिकच ठेवणार आहे, त्यामुळे वरून मिक्सरचं भांडं धुवून पाणी ॲड केलेलं नाही। ह्या चटणीला तडका देऊयात। त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता आणि थोडंसं हिंग टाकून हा तडका लगेच ह्या चटणीमध्ये टाकून घ्यायचा। तर पहा एकदम इन्स्टंटली चटणी मेंदू वड्यासोबत खायला तयार आहे। इकडे आपले मेंदू वडेही तळून तयार झालेले आहेत। मेंदू वडे वरून किती क्रिस्पी झालेले आहेत त्याचा आवाजही तुम्हाला दाखवते, बघू शकता। एकदम कुरकुरीत आवाज येतोय, बघू शकता। तोडूनही दाखवते। आतून किती सॉफ्ट झालेले आहेत, वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे हे मेंदू वडे आपले झालेले आहेत। अगदी कमी वेळेत आणि झटपट बनवून तयार होतात। कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम इझिली रेसिपी कधीही केव्हाही बनवून खाऊ शकता। तर आजची ही इन्स्टंटली मेंदू वड्याची रेसिपी आणि त्यासोबत खाल्ली जाणारी इन्स्टंटली चटणीसुद्धा बनवलेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।